नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MPSC गैरप्रकाराबाबत आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अपडेट अशी आहे, लोकमत पेपरमध्ये आलेली। MPSCचा गैरप्रकार, मग उत्तीर्ण मुलांची भरती का? विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप, चौकशीसाठी चालढकल। नाशिक, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी 2023 साली झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्यानंतरही त्याच परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी न्यायालयात एका याचिकेद्वारे केला आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी 2023 पासून सुरुवात झाली। यावेळी आयोगाने पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात मेन परीक्षा घेतली, पण नंतर त्याद्वारेच गैरप्रकार दिसून आले। पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदू व जलसंसाधन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरतीसाठी ही परीक्षा होती। तर उत्तरपत्रिकेमध्ये घोळ, निकालात घोळ असल्याचा संशय आल्याने विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिका मागितल्या। अनेक उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत घोळ दिसून आले। यावर आयोगाने आदर्श उत्तरपत्रिका बनविल्या नसल्याची माहिती दिली। उत्तरपत्रिकांमध्ये चुका होत्याच, परंतु मेन्सचा निकालही तब्बल 1 वर्षानंतर जाहीर झाला। त्यानंतर माहिती अधिकाराच्या अर्जांनाही आयोगाने दाद दिलेली नाही। यावर मूळ नाशिककर असलेल्या आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या अवंती वाकचौरे यांच्यासह एकाहत्तर विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात, तर काहींनी औरंगाबाद खंडपीठासह मॅटमध्ये 3 वेगवेगळे खटले दाखल केले। त्यानंतरही आयोगाने भरती प्रक्रिया राबविणे सुरूच ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। तर ही होती MPSCत झालेल्या गैरप्रकाराबद्दल आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।